वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावरती उतरला, असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केलं. रुपाली चाकणकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याआधी महिला आयोगाच्या खुर्चीवरूनही त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. दोन्ही राजीनामे देऊन सुद्धा त्या ट्रोल होत आहेत. त्या अनेक कारणांमधलं एक कारण म्हणजे चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना आणि स्वतः महिला असून सुद्धा महिलांसाठी कामं नाही केली, महिलांच्या हक्कांसाठी त्या उभ्या राहिल्या नाहीत असे आरोप त्यांच्यावरती होत आहेत. आजही 5,000 पेक्षा जास्त केसेसच्या फाईल्स धूळ खात पडल्यात. त्यांच्या काळामध्ये ज्या 19 शिफारसी केल्या गेल्या त्या सुद्धा बिनबुडाच्या असल्याने आणि त्यामागे काहीच अभ्यास संशोधन नसल्यानं त्या फक्त कागदावरतीच राहिल्या. मग प्रश्न असा पडतो की 4 वर्षांच्या त्यांच्या काळामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या रुपाली चाकणकरांनी नेमकं केलं काय, की फक्त ट्विटर आणि कॅमेरासमोर आपला दबदबा निर्माण केला? नशिबाने 2 वेळा नियुक्त होऊनही चाकणकरांना संधीचं सोनं का करता आलं नाही, याच सगळ्याविषयी बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. खरं तर आयोग कोणताही असो, त्याचं यश हे त्यांनी सरकारला दिलेल्या शिफारसी आणि त्यातून झालेल्या बदलांवरून मोजलं जातं. चाकणकरांनी 4 वर्षांच्या कार्यकाळामध्ये राज्य सरकारला एकूण 19 शिफारसी केल्या. पहिल्यांदा ऐकायला खूप चांगलं वाटलं, पण सत्य हे आहे की सरकारने या 19 पैकी फक्त एकच शिफारस स्वीकारली. कारण काय? तर कारण या शिफारसींमागे कोणताही अभ्यास, संशोधन किंवा ठोस आकडेवारी नव्हती. या केवळ सूचनावजा शिफारसी होत्या. पण याच्याच उलट चाकणकर यांच्या आधीच्या अध्यक्षांनी प्रज्वलासारखे प्रकल्प असतील किंवा मग ॲसिड हल्ला पीडितांसाठी मदत म्हणून सुरू केलेली सक्षमा योजना असेल किंवा महिला कैद्यांच्या सुधारणेसाठी जे प्रकल्प राबवले त्या सगळ्यांचे ठोस निकाल तळागाळामध्ये दिसले. चाकणकर यांच्या काळामध्ये आयोग फक्त पोलीस स्टेशनला पत्र पाठवणं याच कामात अडकला होता. समुपदेशन जे आयोगाचं मुख्य काम असतं तिथे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालं. याचाच परिणाम हा झाला की त्यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्याच प्रकरणामध्ये असा ठोस निकाल मिळाला नाही. त्या जानेवारी 2025 पासून महिला आयोगाचं अर्धन्यायिक कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. त्याचं कारण कोणतीही घटनात्मक संस्था चालवण्यासाठी किमान सदस्य संख्या आवश्यक असते. कायद्यानुसार आयोगाला कोणताही कायदेशीर निर्णय घ्यायचा असेल तर किमान 4 सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असते. पण जानेवारी 2025 मध्येच आयोगाचे 6 अशासकीय सदस्य निवृत्त झाले आणि सगळ्या राजकीय खेळीमुळे किंवा प्रशासकीय सुस्तीमुळे मार्च 2026च्या अद्यापपर्यंत या जागा भरल्या गेलेल्या नव्हत्या. त्यामुळे आयोगाकडे फक्त एक अध्यक्ष आणि 2 सरकारी अधिकारीच उरले होते. कायद्यानुसार 4 सदस्य नसल्यामुळे आयोग कोणत्याही नवीन नोटिसा काढू शकत नव्हतं, कोणत्याही आरोपीला समन्स बजावू शकत नव्हता आणि ज्युडिशियल हिअरिंग सुद्धा घेऊ शकत नव्हता. यामुळे गेल्या 4 वर्षांमध्ये 35,000 पेक्षा जास्त तक्रारी आल्या. त्यातल्या 10,000 पेक्षा जास्त तक्रारी या घरगुती हिंसेच्या होत्या. पण निर्णय घेणारे सदस्यच नसल्यामुळे या पीडित महिलांना न्यायच मिळाला नाही. आजच्या तारखेला 5,840 पेक्षा जास्त प्रकरणं प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातून भाड्याचे पैसे खर्च करून मुंबईला येणाऱ्या महिलांच्या चपल्या झिजल्या. पण आयोगाच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर मात्र त्यांना अध्यक्ष मॅडम दौऱ्यावर आहेत किंवा कोरम पूर्ण नाहीये एवढीच उत्तर मिळाली. स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेणाऱ्या अध्यक्षांना समाज माध्यमांवरती स्वतःचे फोटो अपलोड करण्यासाठी वेळ होता, पण या 5,500 पीडित महिलांच्या फाईल्स ओपन करण्यासाठी वेळ मिळाला नाही का, अशी टीका आता आयोगाचे अधिकारीच नाव न सांगण्याच्या अटीवरती करतात. महिला आयोगाला जे काही 6-7 कोटींचं बजेट मिळतं त्यातले अर्धे पैसे तर चर्चासत्र, दौरे आणि जाहिराती आणि पगारावरतीच खर्च झाले. पण आउटपुट काय मिळालं तर 0. बरं, ते सगळं आहेच. आता नुकताच राज्य महिला आयोगाने जागतिक महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महिला सन्मान पोर्टलचं उद्घाटन केलं. तेव्हा आयोगाने असा दावा केला होता की आता महाराष्ट्रातल्या कोणत्याही महिलेला घरातून बसून आपली तक्रार नोंदवता येईल आणि ती थेट पोलीस स्टेशनची जोडली जाईल. पण अजून सुद्धा हे पोर्टल प्रत्यक्षात कार्यरत नाहीये. त्याच्यात बऱ्याच तांत्रिक चुका आहेत असे दावे काही महिलांकडूनच केले जातात आणि त्यामुळे आयोगावरती आणि एकंदरीतच रुपाली चाकणकर यांच्यावरती बरेच प्रश्न उपस्थित होतात. बरं, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम काय असतं तर पीडितेला आधार देणं, हो ना? पण फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणामध्ये चाकणकरांनी जे केलं होतं ते बघून संपूर्ण महाराष्ट्र संतापला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या मृत डॉक्टरच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले. तिचे चॅट्स कोणासोबत होते, ती रात्री कुठे गेली, हे सगळं त्यांनी जगाला ओरडून सांगितलं आणि खुद्द पीडितेच्या भावानेच असा आरोप केला की चाकणकर महिला असूनही महिलेसाठी त्या उभ्या राहिल्या नाहीत, उलट त्यांनी आरोपीला साथ दिली. हे त्यांचं अपयशच म्हणावं लागेल ना. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा काल पुराव्यासह एक गंभीर आरोप केला. तो होता अनु मलिक यांच्याबद्दल. मलिक यांच्यावर फिल्म इंडस्ट्रीतल्या 2-3 महिलांनी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. #MeToo अभियानाअंतर्गत मलिक यांच्या विरोधात महिलांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली. पण चाकणकर यांनी अनु मलिक यांना क्लीन चिट दिली आणि त्याचा योगायोग असा झाला की काही दिवसानंतर चाकणकरांचा मुलगा सोहम याला त्याच्या अनु मलिकच्या प्रोडक्शन हाऊसच्या चित्रपटामध्ये काम मिळालं.
आता हा खरंच योगायोग होता की महिलांना न्याय देण्याऐवजी चाकणकर डील करत होत्या याची चौकशी केली पाहिजे असं अंधारे म्हणाल्या. मुळात महिलांच्या हक्कांचं संरक्षण करणं, त्यांच्यावरील अन्याय दूर करणं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणं हा आयोगाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यासाठी निर्माण झालेल्या महिला आयोगावरती एका अशा महिलेची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केली जाते जिने महिलांच्या हितासाठी आणि सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. पण चाकणकरांची गेल्या 4 वर्षातली एकंदरीत कारकीर्द बघता आयोगाचा उद्देश कुठे साध्य झाला नसल्याचं दिसून येतंय. त्यात अशोक खरात सारख्या भोंदू बाबावरती विश्वास ठेवल्यामुळे सुद्धा त्यांना खूप ट्रोल केलं जात आहे. यावरूनच सध्या महाराष्ट्रामध्ये जी मागणी जोर धरते ती अशी आहे की राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे कोणत्याही राजकीय व्यक्तीकडे नसायलाच पाहिजे, नाहीतर आयोग सुद्धा राजकीय पुनर्वसनाचं केंद्र बनेल. म्हणून त्या संविधानिक ठिकाणी एखादी निवृत्त महिला न्यायाधीश किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी असावी ज्यांच्याकडे कायद्याचं ज्ञान असेल किंवा त्या कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करणार नाही. तुम्हाला काय वाटतं, महिला आयोगाला राजकीय विळख्यातून बाहेर काढण्याची वेळ आली आहे का? चाकणकर यांच्या एकंदरीत या सगळ्या कामाविषयी तुमचं मत काय? त्यांच्या अटकेची मागणी रास्तय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच सडेतोड विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.